हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील प्रिवियस इयर्सचे CET क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. बघा क्वेश्चन, अ मॅन इज हॅपी, Q द मॅन इज रिच, द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ इफ अ मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट हॅपी. इथं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आहे. इफ आणि देनमधलं सेंटेन्स आहे. इफ देन म्हटलं की आपण त्याला P इम्प्लाइज Q म्हणतो. ठीक आहे. आणि काय दिलं आहे, अ मॅन इज नॉट रिच. अ मॅन इज नॉट रिच, मॅन इज रिच म्हणजे Q आहे. अ मॅन इज नॉट रिच म्हणजे येणार निगेशन Q इम्प्लाइज ही इज नॉट हॅपी. मॅन इज हॅपी म्हणजे P स्टेटमेंट अँड ही इज नॉट हॅपी म्हणजे निगेशन P. मग निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P म्हणजेच बी ऑप्शन हे आन्सर असणार आहे. क्वेश्चनचं आन्सर आलं बी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, लेट P दिलं आहे स्टेटमेंट तुम्हाला. रोजेस आर रेड अँड Q स्टेटमेंट दिलं आहे द सन इज अ स्टार. देन द वर्बल ट्रान्सलेशन ऑफ निगेशन P और Q इज. याचं वर्बल ट्रान्सलेशन आपल्याला विचारलं आहे. निगेशन Pचं होणार आहे रोजेस आर नॉट रेड. रोजेस आर नॉट रेड. इथं तुम्ही नॉट वर्ड यूज करायचा आहे. इथं मध्ये ऑर सिम्बॉल दिलं आहे. ऑर द सन इज अ स्टार. रोजेस आर नॉट रेड ऑर सन इज अ स्टार. कुठं दिला ऑप्शन तो बघा. बघा, द रोजेस आर, हे लास्ट ऑप्शन जर बघितलं आपण, द रोजेस आर नॉट रेड इथं आहे. रोजेस आर नॉट रेड, पण इथं अँड दिलं आहे. आपल्याला ऑर पाहिजे, इथं ऑर आहे. आणि Q स्टेटमेंट ॲज इट इज. द सन इज अ स्टार म्हणजे Q स्टेटमेंट ॲज इट इज आहे. म्हणजे डी ऑप्शन येतो आहे बघा आन्सर. रोजेस आर नॉट रेड ऑर द सन इज अ स्टार. डी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. लेट P स्टेटमेंट दिलं आहे बॉईज आर प्लेईंग. बॉईज आर प्लेईंग. Q स्टेटमेंट आहे बॉईज आर हॅपी. द इक्वॅलंट फॉर्म ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन P और Q इज. तर इथं पण आपल्याला निगेशन P लिहायचं आहे. बॉईज आर प्लेईंग त्याचं निगेशन होणार आहे बॉईज आर नॉट. बॉईज आर नॉट प्लेईंग. मग बॉईज आर नॉट प्लेईंग, बॉईज आर नॉट प्लेईंग इथं आहे. बॉईज आर नॉट प्लेईंग ए आणि डी ऑप्शनमध्ये दिले बॉईज आर नॉट प्लेईंग. त्यानंतर मध्ये ऑर वर्ड आहे. ऑर तो दोन्हीकडे पण आहे. ऑर नंतर Q स्टेटमेंट लिहायचं आहे. Q स्टेटमेंट काय आहे, बॉईज आर हॅपी. मग आपण ऑलरेडी इथं बॉईज वर्ड एकदा लिहिलेला आहे, बॉईज आर नॉट प्लेईंग. ऑर बॉईज आर हॅपीच्या ऐवजी काय लिहिलं मी इथं, दे आर हॅपी. आणि इथं काय शेवटच्या ऑप्शनला आहे दे आर नॉट हॅपी. इथं Q पाहिजे आपल्याला, डी ऑप्शन येत नाही, मग ए ऑप्शन येतो आहे. बॉईज आर नॉट प्लेईंग ऑर दे आर हॅपी म्हणजे हे आलं. हे तुम्ही इथं ए ऑप्शनमध्ये दिलं आहे. सो ए ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. इफ P अँड Q आर ट्रू स्टेटमेंट्स इन लॉजिक विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू. P आणि Q हे दोन ट्रू स्टेटमेंट तुम्हाला दिलेत. तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट पॅटर्न हा ट्रू आहे हे विचारलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, P Qच्या व्हॅल्यू ट्रू अशा पुट करायच्या त्याच्यामध्ये दिलेल्या एक्झाम्पलमध्ये. मग P आणि Qच्या जागी जर आपण ट्रू पुट केलं तर ट्रू ऑर ट्रू ट्रू असणार आहे. आणि अँड निगेशन ऑफ Q दिला आहे. निगेशन Q म्हणजे होणार आहे फॉल्स. मग अँड फॉल्स असल्यामुळं एचं ऑप्शन आलं फॉल्स. त्यामुळं ए कट झाला. आपल्याला ट्रू पाहिजे त्यामुळं ए येत नाही आहे. इथं बघा बी ऑप्शन मी चेक करतो आहे. बी P और Q ते येणार आहे बघा ट्रू. सॉरी, P और Q काय येणार आहे, ट्रू येणार आहे. कारण ट्रू और ट्रू ट्रू इम्प्लाइज. निगेशन Q, निगेशन Qची व्हॅल्यू आहे फॉल्स. ट्रू इम्प्लाइज फॉल्स येतं फॉल्स. त्यामुळे बी ऑप्शन पण नाही येणार. सी ऑप्शन चेक करूया आपण. P अँड निगेशन Q. आता P ट्रू दिला आहे अँड निगेशन Q येणार आहे ट्रूचं निगेशन फॉल्स. इम्प्लाइज Q दिला आहे ट्रू. आता हे येणार आहे फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, त्याचा आन्सर येतं ट्रू. आणि आपल्याला ट्रूच विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. मग सी ऑप्शन म्हणजे सी हा स्टेटमेंट पॅटर्न काय येतो आहे, ट्रू येतो आहे. सो ऑप्शन इज सी. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल. सी दिस एक्झाम्पल. इफ
तर दोन्ही पण एकसारखेच एक्झाम्पल आहेत. तर इफ P and negation R implies negation P or Q is false, then the truth values of P, Q and R respectively. आपल्याला काय करायचं आहे, P, Q, Rच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुम्ही इम्प्लाईजचा टेबल त्याचा विचार करून बघा, किंवा डायरेक्ट ऑप्शन्स त्याच्यामध्ये पुट करा. P, Q, Rच्या ह्या व्हॅल्यू ज्या काही दिलेत त्या व्हॅल्यू पुट करून बघा कुठल्याचा आन्सर फॉल्स येतं आहे ते. ठीक आहे, दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. आता मी बघतो इथं, आता पहिला ऑप्शन आपण पुट करून बघूया. फर्स्ट ऑप्शन पुट करून बघा, किंवा दुसरं काय सांगता येईल बघा. P इम्प्लाय हे फॉल्स कधी येणार इम्प्लिकेशनमध्ये, समजा जर ट्रू इम्प्लाइज फॉल्स लिहिलं तर ते फॉल्स येतं, आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स असेल तर ते ट्रू आन्सर येतं. आपल्याला माहिती आहे, हे इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये आपण बघितलं आहे. मग आन्सर जर फॉल्स यायचं असेल तर ॲरोच्या समोरची जे काय दिली आहे तुम्हाला स्टेटमेंट ते फॉल्स पाहिजे, आणि ॲरोच्या आधी जे आहे तर ते ट्रू पाहिजे. याचा अर्थ हे जे दिलं आहे तुम्हाला निगेशन P और Q ते फॉल्स पाहिजे, आणि पहिलं जे दिलं आहे P अँड निगेशन R हे ट्रू पाहिजे, तरच आन्सर तुमचं फॉल्स येणार आहे. ठीक आहे, मग बघा आता हे ट्रू पाहिजे असेल तुम्हाला तर Pची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, इथं ट्रू असायला पाहिजे. अँड निगेशन R काय असायला पाहिजे, ते पण ट्रू झालं पाहिजे. निगेशन R जर ट्रू व्हायचं असेल तर तुम्हाला Rची व्हॅल्यू फॉल्स घ्यावी लागेल. R इक्वल टू फॉल्स घेतलं तर निगेशन R हे ट्रू लिहिता येईल. मग निगेशन R इथं ट्रू घेतलं, मग ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आली बघा, ह्या फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू इथं लिहिली आहे ट्रू अँड ट्रू, म्हणजे ती आली ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आली ट्रू. इम्प्लाईज इकडं पुढं काय पाहिजे, ॲरोच्या समोर पाहिजे फॉल्स. मग हे फॉल्स जर यायचं असेल, आता बघा इथं Pची व्हॅल्यू ट्रू असायलाच पाहिजे. ठीक आहे, मग इथं निगेशन P दिला आहे तुम्हाला, निगेशन Pची व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. ऑर समजा आता इकडं आपल्याला ॲरोच्या समोर पाहिजे फॉल्स, कारण मी काय सांगितलं की ट्रू इम्प्लाइज फॉल्स असेल तरच त्याचा आन्सर फॉल्स येतं, मग इथं फॉल्स पाहिजे आपल्याला ॲरोच्या समोर. मग फॉल्स आहे, निगेशन P आला फॉल्स. मग Q काय असायला पाहिजे, तर Q पण फॉल्स असायला पाहिजे. मग फॉल्स और फॉल्सची व्हॅल्यू येणार आहे फॉल्स, म्हणजेच हे मिळेल तुम्हाला ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज इक्वल टू फॉल्स, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट फॉल्स येत आहे. कधी येत आहे, मी इथं Pची व्हॅल्यू बघा ट्रू घेतली, मी काय केलं Pची व्हॅल्यू ट्रू घेतली, R फॉल्स घेतला, म्हणून निगेशन R हा इथं ट्रू घेतला. ठीक आहे, R फॉल्स घेतला तर निगेशन R ट्रू होईल, म्हणून R इक्वल टू फॉल्स. आणि Q काय घ्यायला लागला आपल्याला, Q इथं घेतला बघा, Q आला फॉल्स, म्हणजे P ट्रू पाहिजे आणि Q आणि R दोघं पण फॉल्स पाहिजेत. कुठला ऑप्शन येतो बघा, P ट्रू पाहिजे, P ट्रू इथं आहे आणि दोन्ही पण फॉल्स आहेत, मग इथं A ऑप्शन येतो आहे, 10 नंबरचा A ऑप्शन येतो आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण. इफ P इक्वल टू एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, P स्टेटमेंट काय दिलं तुम्हाला, P दिला आहे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, Q दिला आहे एव्हरी रोम्बस इज अ काईट, देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P इम्प्लाइज Q अँड P डबल इम्प्लाइज Q आर. तर आता आधी तुम्हाला ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करण्याच्या आधी PQची ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे P स्टेटमेंट दिलं आहे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, आणि हे ट्रू आहे, प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतोच, म्हणून हे ट्रू आहे. आणि Q स्टेटमेंट जर बघितलं आपण एव्हरी रोम्बस इज अ काईट, तर हे पण ट्रू आहे, प्रत्येक रोम्बस हा काईट असतोच. ठीक आहे, काईट म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काईट इथं काढता येईल, आणि प्रत्येक रोम्बस हा काईटमध्ये असतोच. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला काय दिलेत, दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला ट्रू दिलेले आहेत. ठीक आहे, मग दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत तर फाइंड करा. P इम्प्लाइज Q काय येईल बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ते येणार आहे ट्रू, पहिलं तर आलं ट्रू. सेकंड P डबल इम्प्लाइज Q, दोन्ही पण ट्रू आहेत, मग ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू काय येणार आहे, ते पण ट्रू येणार आहे. हे तुमचं आन्सर आलं ट्रू अँड ट्रू. मग कुठे आहे बघा ट्रू अँड ट्रू, तर लास्टला D ऑप्शन आहे बघा, ट्रू अँड ट्रू हा D ऑप्शन येतो आहे तुमचा याच्यामध्ये. ठीक आहे, D ऑप्शन मिळाला. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट बघा, इफ राम सेक्युअर्स 100 मार्क्स इन मॅथ्स देन ही विल गेट अ मोबाईल.
याचं काय करायचं आहे, द कॉन्व्हर्स इज, याचा कॉन्व्हर्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे, काय म्हटलं, इफ राम सेक्युअर्स 100 मार्क्स इन मॅथ्स देन ही विल गेट अ मोबाईल. इफ देनमधलं आहे हे, म्हणजे पी इम्प्लाइज क्यूमधलं स्टेटमेंट आहे, पी इम्प्लाइज क्यू. आणि पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय येतो, तर त्याचा कॉन्व्हर्स येतो क्यू इम्प्लाइज पी असा कॉन्व्हर्स येतो. आपल्याला कॉन्व्हर्स विचारला, देन कॉन्व्हर्स इज. मग पी इम्प्लाइज क्यू दिले, त्याच्या उलट फक्त करा, क्यू इम्प्लाइज पी लिहा. आणि इम्प्लाइज आहे त्यामुळे इफ देनमध्ये लिहावं लागेल. म्हणजे इफ क्यू स्टेटमेंट देन पी स्टेटमेंट, इफ क्यू देन पी, क्यू इम्प्लाइज पी असं लिहा. मग क्यू स्टेटमेंट काय दिलं आहे, ही विल गेट अ मोबाईल किंवा ही विल गेट मोबाईल. बघा काय येईल क्यू स्टेटमेंट, ही म्हणजे कोण, राम. राम विल गेट मोबाईल. इफ राम विल गेट मोबाईल देन राम सेक्युअर्स 100 मार्क्स किंवा ही सेक्युअर 100 मार्क्स. कुठं आहे बघा, इफ राम गेट्स मोबाईल देन ही विल नॉट सेक्युअर, हे येणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, क्यू इम्प्लाइज पी फाइंड करायचं. लक्षात घ्या, क्यू म्हणजे ही विल गेट मोबाईल, ही म्हणजेच राम विल गेट मोबाईल, देन राम सेक्युअर्स 100 मार्क्स इन मॅथ्स असं पाहिजे आपल्याला. इथं नॉट सेक्युअर दिलं त्यामुळे ए ऑप्शन येत नाही. बी ऑप्शनमध्ये इफ राम डज नॉट गेट मोबाईल, हे पण नाही, क्यू पाहिजे फक्त, क्यू इम्प्लाइज पी पाहिजे, त्यामुळे बी ऑप्शन पण येत नाही. सी ऑप्शन बघूया, इफ राम विल गेट मोबाईल, इफ राम विल गेट मोबाईल म्हणजे हा झालं क्यू, देन ही सेक्युअर्स 100 मार्क्स इन मॅथ्स, म्हणजे हे बरोबर आहे. हे क्यू इम्प्लाइज पी सारखं स्टेटमेंट आहे. क्यू म्हणजे इफ राम विल गेट अ मोबाईल आणि देन नंतरचं पी, ही सेक्युअर्स 100 मार्क्स इन मॅथ्स, त्यामुळे सी ऑप्शन हा करेक्ट दिलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा, लेट पी दिलं आहे तुम्हाला, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्यू दिला आहे, अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर, देन इन्व्हर्स ऑफ क्यू इम्प्लाइज पी इज. आता इथं विचारतानाच तुम्हाला क्यू इम्प्लाइज पीचा इन्व्हर्स विचारला आहे. पी इम्प्लाइज क्यू असेल स्टेटमेंट तर त्याचा इन्व्हर्स येतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन आहे. मग क्यू इम्प्लाइज पीचा इन्व्हर्स काय येणार आहे बघा, इन्व्हर्स ऑफ क्यू, हा इन्व्हर्स कोणाचा आहे, पी इम्प्लाइज क्यूचा आहे. मग क्यू इम्प्लाइज पीचा इन्व्हर्स येणार आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असा येणार आहे. मग तुम्हाला आता दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, म्हणजे क्यूचं निगेशन लिहा आणि देन पीचं निगेशन लिहायचं आहे. म्हणजे काय होईल बघा, क्यू दिलं आहे अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर, त्याचं निगेशन होणार. आता इफ देनमध्ये येणार आहे, इफ अ ट्रायंगल इज नॉट इक्विअँग्युलर देन इट इज नॉट इक्विलॅटरल. बघा कुठला ऑप्शन होतो बघा, इफ ट्रायंगल इज नॉट इक्विअँग्युलर देन इट इज नॉट इक्विलॅटरल, कारण दोघांचं पण निगेशन आहे. इट इज इक्विलॅटरल आणि इक्विअँग्युलर, तिथं होणार आहे ट्रायंगल इज नॉट इक्विअँग्युलर अँड इट इज नॉट इक्विलॅटरल, ते इक्विलॅटरल पण होणार नाही. इफ देनमधलं आहे ते, सो बी ऑप्शन येतो आहे बघा करेक्ट. नेक्स्ट घेऊया, नेक्स्ट एक्झाम्पल, द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट इफ द वेदर इज फाईन देन, इफ देनमधलं इफ द वेदर इज फाईन देन माय फ्रेंड विल कम अँड वी गो फॉर पिकनिक. आता हे वाक्य जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इफ वेदर इज फाईन देन माय फ्रेंड, इफ देनमधलं वाक्य, ठीक आहे. इफ देन म्हणजे इम्प्लाइज, इफ देनच्या आधीचं वाक्य ते द वेदर इज फाईन, त्याला मी म्हणतो पी इम्प्लाइज. माय फ्रेंड विल कम अँड माय फ्रेंड विल कम त्याला मी म्हणतो क्यू, अँड वी गो फॉर पिकनिक ह्याला मी म्हणतो आर. म्हणजे दिलेलं तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते सिम्बॉलिक फॉर्म असा आहे त्याचा, पी इम्प्लाइज क्यू अँड आर असा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. मग हा जर सिम्बॉलिक फॉर्म असेल त्याचा, तर तुम्हाला विचारलं तर ह्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट फाइंड करा. कॉन्ट्रापॉझिटिव्हला काय करतो आपण की जे ॲरोच्या समोर जे स्टेटमेंट आहे म्हणजे हे उलट करतो आणि निगेशन देतो त्याला.
म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्हला काय होणार आहे बघा, निगेशन होणार आहे. कुणाचं, क्यू अँड आर, त्याचं निगेशन इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी हा असणार आहे तुमचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग निगेशन ऑफ क्यू अँड आर ते काय असणार आहे, तर निगेशन साईड आतमध्ये दिलं तर निगेशन ऑफ क्यू अँडच्या ऐवजी ऑर निगेशन ऑफ आर, निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर असं असणार आहे तुमचं. ठीक आहे. आणि इम्प्लाइज कोण आहे, निगेशन ऑफ पी, म्हणजे तिघांचं पण निगेशन होत आहे, क्यू आर आणि पी तिघांचं निगेशन आहे. मग कुठला आन्सर येतो आहे बघा, क्यू आरचं निगेशन आहे त्याच्यामध्ये ऑर सिम्बॉल आहे आणि इम्प्लाइज आपल्याला निगेशन ऑफ पी लिहायचं आहे. बघा आता पहिल्यांदा क्यूचं निगेशन, क्यू म्हणजे हे देनपासूनचं स्टेटमेंट कमपर्यंत, याला क्यू म्हणतो, त्याचं निगेशन इफ माय फ्रेंड्स विल नॉट कम किंवा डू नॉट कम म्हणा, विल नॉट कम म्हणा, इफ माय फ्रेंड डू नॉट कम ऑर आरचं निगेशन म्हणजे ह्या वाक्याचं निगेशन, वी गो फॉर पिकनिकचं निगेशन काय होणार आहे, वी डू नॉट गो फॉर पिकनिक. इफ देनचं वाक्य आहे इफ माय फ्रेंड डू नॉट कम ऑर वी डू नॉट गो फॉर पिकनिक, जे मी मग सांगितलं ना तुम्हाला निगेशन क्यू ऑर निगेशन आर. ठीक आहे, ते अर्धवाक्य झालं इथपर्यंत, देनच्या आधीपर्यंत, देनच्या आधी हे झालं. आणि इम्प्लाइज काय दिलं आहे तर निगेशन पी, पी वाक्याचं निगेशन करा. पी काय दिलं आहे, द वेदर इज फाईन, त्याचं निगेशन होणार आहे वेदर विल नॉट बी फाईन, वेदर विल नॉट बी फाईन, म्हणजे बी ऑप्शन येतो आहे बघा त्याचा आन्सर, बी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथं नेक्स्ट एक्झाम्पल, द बुलियन एक्सप्रेशन निगेशन ऑफ पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू इज इक्वॅलंट टू. आता याला बुलियन एक्सप्रेशन म्हटलं आहे, याला लॉजिकल एक्सप्रेशन पण म्हणतात. ठीक आहे, लॉजिकल एक्सप्रेशन म्हणतात. आता हा जेई मेनला विचारलेला क्वेश्चन आहे. जेईमध्ये पण तुम्ही लॉजिकचे क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता, इतके सिम्पल ते क्वेश्चन्स असतात जेईचे क्वेश्चन पण. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आता आपण बघूयात. द बुलियन एक्सप्रेशन, दिलेलं एक्सप्रेशन हे इक्वॅलंट कोणाशी इक्वॅलंट आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, तर हे एक्सप्रेशन आपण जर सोडवून घेतलं, निगेशन सिम्बॉल इथं जे दिलं आहे ब्रॅकेटचं ते आतमध्ये जर तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार आहे निगेशन पी ऑर आहे त्याच्याऐवजी अँड निगेशन क्यू असं मिळेल. आणि ऑर हे दुसरा ब्रॅकेट ॲज इट इज, हा ब्रॅकेट आहे असंच. आता ह्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड, या पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड आहे, ते निगेशन पी अँड तुम्ही कॉमन घेऊ शकता. म्हणजे बघा हे निगेशन आतमध्ये दिलं तुम्ही की निगेशन पी अँड निगेशन क्यू होतं आहे. ठीक आहे, मग इथं निगेशन पी अँड, इथं पण निगेशन पी अँड, ते कॉमन जर काढलं तुम्ही निगेशन पी अँड कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, पहिल्या इथं राहील निगेशन क्यू और निगेशन क्यू और क्यू राहणार आहे. ठीक आहे, निगेशन क्यू और क्यू, निगेशन क्यू और क्यूची व्हॅल्यू येणार आहे ट्रू, ट्रू अँड निगेशन पी, आणि ट्रू अँड निगेशन पीची व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याला माहिती आहे बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. निगेशन पी अँड ट्रू म्हणजेच निगेशन पी, फक्त निगेशन पी राहील, म्हणजे डी ऑप्शन येईल तुमचा आन्सर. तर आन्सर काय येईल, डी ऑप्शन आन्सर येऊ शकतं. ओके, नेक्स्ट बघूया. आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आता. ठीक आहे, द बुलियन एक्सप्रेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू असं आपल्याला दिलं आहे. मग आता हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आता इकडं जर हे इथून इकडचा पोर्शन जर तुम्ही बघितला, क्यू ऑर म्हटलं आहे, क्यू ऑर हे कम्युटेटिव्ह लॉ इथं वापरला तर क्यू अँड निगेशन पी लिहिता येईल तुम्हाला, क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे, क्यू अँड निगेशन पी. मग क्यू ऑर आतमध्ये पण क्यू आहे, बाहेर पण क्यू आहे, इथं ऑर आहे, आतमध्ये अँड सिम्बॉल असेल, दोन्हीकडे क्यू क्यू स्टेटमेंट सारखं आहे, ऑर आणि अँड स्टेटमेंट असेल, तर हे बाय युजिंग ॲब्झॉर्प्शन लॉ ह्या सगळ्याचा आन्सर येतं क्यू. कळतं आहे, बाय युजिंग ॲब्झॉर्प्शन लॉ. इथून हा ॲब्झॉर्प्शन लॉ जर तुम्ही यूज केला, ॲब्झॉर्प्शन लॉ काय आहे मी तुम्हाला सांगतो, पी अँड इथं पी ऑर क्यू असेल तर याचं आन्सर येतं पी. म्हणजे इथं पण पी स्टेटमेंट आहे, इथं पण आतमध्ये पण पी स्टेटमेंट आहे, बाहेर अँड स्टेटमेंट असेल आणि आतमध्ये त्याच्या उलट ऑर असेल, किंवा
बाहेर ऑर असेल आणि आतमध्ये अँड असेल तर त्याचं आन्सर येतं पी फक्त येतं. पी जे स्टेटमेंट दिलं आहे ते, याला म्हणतो ॲब्झॉर्प्शन लॉ. बाय युझिंग ॲब्झॉर्प्शन लॉ इथं क्यू दिला बाहेर, क्यू आहे, ऑर आहे, आतमध्ये अँड आणि आतमध्ये क्यू आहे. मग बाय युझिंग ॲब्झॉर्प्शन लॉ ह्या पूर्ण इथून इकडे जी टर्म दिली आहे तुम्हाला, ही टर्म सगळी, या टर्मचा आन्सर येणार आहे क्यू. मग ह्या टर्मचं आन्सर क्यू आलं. आता आतमध्ये बघा तुम्ही पी अँड निगेशन क्यू आहे आणि ऑर क्यू घेतला तुम्ही, मग तो ऑर क्यू समजा असं लिहिलं तुम्ही, क्यू ऑर ते पी अँड निगेशन क्यू, ठीक आहे, असं लिहिलं तुम्ही. हा पहिला ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. मग क्यू ऑर पी घेणार तुम्ही, क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू. क्यू ऑर निगेशन क्यूची व्हॅल्यू मग अशी बघितलं आपण ट्रू येते, अँड ट्रू. मग अँड ट्रू लिहायची गरज नाही बाय युझिंग आयडेंटिटी लॉ, हे फक्त मिळणार आहे क्यू ऑर पी. क्यू ऑर पी काय घेतलं आणि पी ऑर क्यू घेतलं काय, सेमच, म्हणजे याचा ऑप्शन येणार आहे बी. 25चा आन्सर आलं बी. तुम्ही इथं याच्यासाठी ॲब्झॉर्प्शन लॉ बघा, किंवा दुसरी मेथड म्हणजे सरळ याचा ट्रूथ टेबल तयार करा, या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करा आणि तो ट्रूथ टेबल यातल्या कोणाशी इक्वॅलंट येतो आहे ते तुम्ही चेक करा. तर याचा ट्रूथ टेबल निश्चितच पी ऑर क्यू ह्या ट्रूथ टेबलची इक्वॅलंट येईल, तो पण ऑप्शन तुमच्याकडे आहे.